पुण्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आज महाविकास आघाडीचं मनसेमध्ये आंदोलन. पुणे नाशिक महामार्ग आंदोलन करण्यात येणार. आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, अमोल कोल्हे, सचिन अहिर यांच्यासह इतर नेते आंदोलनामध्ये सहभागी होणार. कांद्याला 25 रुपये किलो दर देण्याची मागणी. आंदोलनस्थळी सरकार आणि प्रशासनानं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करून आमच्या स्वागताची वेगळीच व्यवस्था केली. आमदार रोहित पवारांची टीका. दबावाला किंवा दडपशाहीला न जुमानता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा सुरूच राहणार, रोहित पवारांचा इशारा. पुण्यातील रास्ता रोकोपूर्वी अमोल कोल्हे आक्रमक. नाफेड कांदा खरेदी थेट शेतकऱ्यांकडून करण्याची मागणी. नाफेडची खरेदी केवळ नाशिकपुरती मर्यादित न ठेवता इतर जिल्ह्यांमध्येही सुरू करण्याची कोल्हेंची मागणी. आत्ता जी सध्याची परिस्थिती आहे, या सध्याच्या परिस्थितीमध्ये आंदोलन करत असताना या आंदोलनातून कांदा उत्पादक शेतकऱ्याला फायदा व्हायला पाहिजे, केवळ व्यापाऱ्यांना नाही, याची सुद्धा काळजी घेतली जाणं गरजेचं आहे. कारण जवळपास 70% कांदा हा विकून झालेला आहे आणि हा 70% कांदा जो विकलेला आहे तो 8 ते 10 रुपये किलो भावानं व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आहे. त्यामुळे जर नाफेडनी खरेदी केली तर नाफेडनी करायची खरेदी ही कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून झाली पाहिजे, ना की व्यापाऱ्यांकडून. याची एक काळजी घेणं गरजेचं आहे. मराठा आरक्षण उपसमितीची आज मंत्रालयात महत्वाची बैठक. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार. मनोज जरांगेंनी दिलेल्या आश्वासनांवर सविस्तर चर्चा होणार. मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना MIDCमध्ये नोकरी. मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा निर्णय. सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय जारी. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळणी करण्याचे आदेश. लाडकी बहीण योजनेत मोठी छाननी. अपात्र ठरलेल्या 80 लाख लाभधारकांमध्ये 14,000 पुरुषांचा समावेश तर 10 लाख आयकरदाते योजनेतून बाहेर. एअर इंडिया इमारतीचं आज राज्य सरकारकडे हस्तांतरण होणार. मुंबईच्या नरिमन पॉइंटची 23 मजली इमारत सुमारे 1,600 कोटींना खरेदी. मंत्रिमंडळ बैठकीनंतर करारनाम्याचं हस्तांतरण होणार. नाशिक TCS प्रकरणात निदा खान राहत असलेल्या घराचा मालक हनीफ खान सह आरोपी. निदाला आश्रय आणि घराची चावी कोणी दिली? SITकडून चौकशी. मतीन पटेल आणि हनीफ खान यांच्यातील संबंधांची चौकशी झाल्याचीही माहिती. राज्य मंत्रिमंडळाची आज 12 वाजता मंत्रालयात बैठक. बैठकीमध्ये पीक पाण्याचा आढावा घेतला जाईल. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान. इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. 52,80,000 शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता. 2 लाख रुपयांच्या मर्यादेत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आजपासून छाननी. विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी बंडखोरी. महायुती आणि महाविकास आघाडी बंडखोरी कशी शमवणार? बंडखोरांना थंड करण्याचं महायुती आणि महाविकास आघाडीपुढे आव्हान. संभाजीनगरमध्ये मुस्लिम मतांच्या जोरावर समीर जिंकेल. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचा दावा. तर संभाजीनगर मतदारसंघात 150हून अधिक मुस्लिम मतदार. 637 पैकी 369 मतदार आपले समर्थक असल्याचाही दावा. MIMच्या मतांच्या जोरावर जिंकण्याचा सत्तारांचा प्रयत्न. अब्दुल सत्तार यांना आज मुंबईत बोलावलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना आज मुंबईत बोलावलं. दुपारी दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बंडखोरी संदर्भात चर्चा होणार. तर शिवसेनेच्या 6 आमदार आणि 1 खासदारासोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची बैठक. पुण्यात राष्ट्रवादीची विक्रम काकडेंना उमेदवारी दिल्यानं पक्षात नाराजी असल्याची चर्चा. अनिल भोसलेंसोबत वाद झाला होता अजित पवारांचा. दादांशी वाद असलेल्या अनिल भोसलेंच्या मुलाला उमेदवारी दिल्यानं पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा. विधान परिषदेत जागा न मिळाल्यानं रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली. दगाफटका करत नाही म्हणून गृहीत धरू नका, आठवलेंचा इशारा. तर महामंडळ नियुक्त्यांमध्ये तरी आमच्या मैत्रीचा सन्मान राखा, आठवलेंचं आवाहन. नागपूर विधान परिषदेत काँग्रेस भाजपा आमने-सामने. भाजपकडून राजीव पोद्दार निवडणुकीच्या रिंगणात. काँग्रेसकडून अतुल लोंढेंना उमेदवारी. भाजपच्या राजीव पोद्दारांची 38 कोटींपेक्षा अधिक संपत्ती. अतुल लोंढेंच्या संपत्तीचा आकडा 1.75 कोटींवर.
धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 नगरसेवकांचे अपक्ष उमेदवारी अर्ज. विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाची आज छाननी तर उद्या माघार घेण्याची अंतिम मुदत. माघारीनंतरच खऱ्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार. भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याची माहिती. दहशतवादी कट रचला गेल्यानं तपासात उघड झाल्याची माहिती. भिवंडी पोलिसांवर हल्ला करण्याचा कट उघड. वांद्रे गरीबनगरमधल्या अनधिकृत मशिदीवरील कारवाईच्या बदल्याचा कट. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सोलापुरात मौलाना विरुद्ध गुन्हा दाखल. मदरशामध्ये धार्मिक शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप. जे पीडित मुली आहे त्याही आम्ही प्रोसिजरनुसार पूछताछ करू. आम्ही MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS 74-78 पोस्को कायद्याच्या 8, 10, 12 आणि ज्युनियल जस्टिस ॲक्टच्या 75 कलमान्वये गुन्हे दाखल करून या आरोपीला आम्ही अटकही केलेल्या होत्या. गोंदियामध्ये काँग्रेस नेत्या उषा शहारेंच्या घरी दरोडा प्रकरणी 3 आरोपी ताब्यात. CCTV आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांची कारवाई. भंडाऱ्यातील पवनी येथल्या तिघांना अटक. 6 दिवसांची पोलीस कोठडी. छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडीमध्ये बनावट पोलिसांची बतावणी करत वृद्ध दाम्पत्याची फसवणूक. तपासणीच्या नावाखाली सोन्याच्या अंगठ्या लंपास. CCTVच्या आधारे आरोपींचा शोध सुरू. सावध राहण्याचं पोलिसांचं आवाहन. पुण्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई. भेसळयुक्त आणि बेकायदेशीर अन्नपदार्थांच्या दुकानांवर धडक छापे. कारवाईमध्ये 5 ठिकाणी तपासणी करून सुमारे 19 लाख रुपयांचा साठा जप्त. पुण्यातील बनावट दारू विक्रीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन अलर्ट मोडवर. हातभट्टी आणि अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. 23 लाखांचा मुद्देमालही जप्त. अमरावतीत अंजनगाव सुरजी शहरात पोलिसांची धडक कारवाई. 1 पिस्तूल, 2 काडतुसं, 2 तलवारी जप्त. 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कोल्हापूर महापालिका शाळेतील शिक्षकाचा 3 महिन्यांचा पगार फरक काढण्यासाठी 25,000 रुपयांची लाच. अधिकारी DC कुंभार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. 3 महिन्यांचा थकीत पगार आणि फरक मिळण्यासाठी संबंधित शिक्षकानं अर्ज केला होता. कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे मुंबईच्या नरिमन पॉइंट इथं महिलेचा जीव वाचला. नैराश्यातून महिलेची समुद्रात उडी. पोलीस कर्मचारी जयेश माळींनी जीवाची पर्वा न करता तिचा जीव वाचवला. भंडाऱ्याच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पिठेझरी ते साकोली या मुख्य मार्गावर वाहनांच्या समोर वाघाचा दिमाखात नाईट वॉक. वाहन चालकानं मोबाईलमध्ये हा वाघाचा व्हिडिओ चित्रित केलाय. सोलापूरच्या करमाळ्यात वादळी वाऱ्यानं केळी बागा जमीनदोस्त तर अनेक घरांवरचे पत्रे उडून गेल्याचंही समोर. पोमलवाडीत भिंत कोसळून वृद्ध नवले दाम्पत्याचा जागीच मृत्यू. अकोल्यातील तेल्हाऱ्यात अवकाळी पावसाचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. अकोट, तेल्हारा, अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. अनेक ठिकाणी केळी बागा जमीनदोस्त. धुळे जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई. 51 गावांची तहान भागवण्यासाठी टँकरऐवजी 48 खासगी विहिरींचं अधिग्रहण. तर जिल्ह्यामध्ये केवळ 2 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.